तासगाव तालुक्यातील पुनदी फाट्यावर भीषण अपघातात एक जण ठार, 5 दुचाकींचा चुराडा। तासगाव भिवघाट महामार्गावर पुनदी फाट्यानजीक भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातात 4 चाकी एटिर्गा चालकाने रस्त्याकडेला शेडजवळ थांबलेल्या 5 ते 6 दुचाकींना अडवलं आहे। यावेळी दुचाकीवर बसण्याच्या तयारीत असणाऱ्या एका व्यक्तीला जोराची धडक बसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे। नारायण गोविंद कोळी, वय वर्ष 55, राहणार बलगवडे असं अपघातात मृत्यू झालेल्याचं नाव आहे। या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। एटिर्गा चालक सयाजी मारुती पाटील, राहणार बलगवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती आणि याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक पाऊस आल्याने तासगाव भिवघाट महामार्गावरून जाणाऱ्या 8 ते 10 दुचाकी चालकांनी पुनदी फाट्यानजीक असणाऱ्या नाश्ता सेंटरच्या शेडचा आश्रय घेतला। शेडलगत दुचाकी उभ्या करून दुचाकी चालक शेडमध्ये थांबले होते। पाऊस उघडताच शेडमधून नारायण कोळी बाहेर येऊन त्यांच्या दुचाकीवर बसत होते। त्याचवेळी आरवडेहून तासगावच्या दिशेनं भरधाव वेगानं येणाऱ्या एटिर्गा गाडीने MS03 BS 7467 कोळी यांना जोराची धडक दिली। त्यानंतर तिघे तिथे उभे असणाऱ्या अन्य दुचाकी वाहनांनाही धडक दिली। या घटनेत कोळी यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 5 ते 6 दुचाकी गाड्यांचा चुराडा झाला। या भीषण अपघातानंतर घटनास्थळी भीतीचं वातावरण निर्माण झालं। अपघाताची माहिती मिळताच तासगाव पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे। या घटनेचा पंचनामा करून रात्री उशिरापर्यंत एटिर्गा चालक सयाजी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।